असल्या गोष्टी ना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय नाही, पाठीमागे खरंच कोणी बसू नका, कारण सारखं सारखं सूचना करणं बरोबर वाटत नाही, कोणाला राग येतो. हे लक्षात घ्या. तुमच्यासाठी एक स्टेज आहे, तुमच्यासाठी 2 डगआउट आहेत, तुम्ही बिंदास बसू शकता, फक्त पाठीमागे कोणी बसू नका प्लीज. आणि मोरणा क्रिकेट असोसिएशन आपल्या मोरणा क्रिकेट असोसिएशनची शोभा आपल्याला वाढवायची आहे, आपल्याला नाव खराब नाही करायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर टीम कुसरून संघाचं आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सायकेनला वैभव, 9 सेकंडला सचिन आहे. आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज ज्ञानेश्वर. 2 ओव्हरची मॅच, इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. प्लीज पंच, मॅचला सुरुवात करायची आहे. यानंतरची मॅच जो जिंकणार तो टीम वरंडेवाडी या संघासोबत फाईट करेल. इथून या मॅचमध्ये फिल्डिंग खराब आहे, आपल्याला जरूर पाहायला मिळालं. एक सिंगल जरूर आली, इथून विकेट मिळाला असता, वैभव सारखा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला असता, मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं झालं आणि ते मैदानाच्या आतमध्ये थोडंसं वातावरण वेगळं आहे. पण हे क्रीडांगण फार चांगलं आहे, सावली वगैरे आपल्याला जरूर पाहायला मिळतो. चारी बाजूने झाडं असणं भरपूर गरजेचं आहे, वृक्ष असणं भरपूर गरजेचं आहे. फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, आपल्याला पाहायला मिळतं. दीपक बने आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कॅच पकडली आहे, चांगला कॅच इथून टिपला. फलंदाज बाद, विकेटचं पतन. सचिन मैदानाच्या बाहेर, बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर उमेश मैदानाच्या आतमध्ये. प्लीज विनंती असेल, जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. ज्ञानेश्वर प्लीज. फुल टॉस आहे, वसूल करता आला नाहीये फुल टॉसला. बॉल चाललाय, बाउंड्री लाईन आपल्याला पाहायला मिळतं. मागे डी झोन मध्ये गेला, एक सिंगल मिळेल. इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं, तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं, तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार. ज्ञानेश्वर सेकंडला, फलंदाज उमेश 9 सेकंडला. वैभव आहे, वैभवला पूर्णपणे शांत ठेवलंय. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. उमेश पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येईल. हा वाईट बॉल. वाईट बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क्सवरती पुन्हा एकदा तयार आहे. टप्पा पडल्यानंतर हा बॉल देखील जास्त बाहेर आलाय. वाईट बॉल. पुन्हा एकदा लाईन भरकटली ज्ञानेश्वरने. 2 ओव्हरची मॅच आहे, इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला गेलं तर चांगलं करणं भरपूर गरजेचं आहे. जास्तीत जास्त चांगलं खेळता येईल ना तेवढं चांगलं खेळणं भरपूर गरजेचं असतं. आणि हे असते क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतं, क्वालिटी क्रिकेट. पुन्हा एकदा फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॅक्ट केला. दांडीगुल फलंदाज बाद, मीडस समूह उकडला. आणि इथून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, जर्सी नंबर 17 ज्याने हॅट्रिक घेतली, कृष्णा जोगदार मैदानाच्या आतमध्ये. मॅचमध्ये चांगलं क्रिकेट खेळत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतं क्वालिटी क्रिकेट काय असतं ना ते दाखवण्याचं काम जरूर करतोय. हा बॉल पुन्हा एकदा जास्त पुढे आलेत कृष्णदादा आणि इथून मैदानाच्या आतमध्ये डिसिजन काय असेल. फेकी देखील चांगली झाली आहे, पंच आपल्यापर्यंत लगेचच कळवतील. वाईट प्लस
1 या 2 धावा जरूर ऍड होतील. इथून ते सेग्रिगेट नेहमी आपण बघत असतो. हा बॉल फर्स्ट केलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने सहजरित्याने. बॉल चाललाय दणदण करत सीमा पार येतील. धावा 4 चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धावसंख्या पुढे सरकली आहे ती मात्र 9 आणि स्कोरबोर्ड 9 धावा धाव फलकावरती आहे. पहा चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर थोडस गुणलेखिकेमध्ये लक्ष नव्हतं, हरकत नाही आहे. 10 धावा धाव फलकावरती आहेत. हा बॉल टफा फडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा वाईट. 11 आणि स्कोरबोर्ड 11 धावा धाव फलकावरती. ज्ञानेश्वर फार चुकीची गोलंदाजी करतोय. आता ज्या टायमिंगला करायची नाहीये तिथे थोडीशी गोलंदाजी चुकीची होतीये, कारण 2 ओव्हरची मॅच आहे. धावा देऊन चालणार नाही या मॅच मध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळायचा होता तर व्यवस्थित बॅटवरती क्लिक नाही झाला आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली. षटक क्रमांक इथून पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या आतापर्यंत त्या मात्र 11. 6 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. लक्ष द्या, माझं नाव खराब होईल. ते बोलले ना, त्यांना विचारून बोललो. 12 धावा धाव फलकावरती आहेत. आपल्याला जरूर पाहायला मिळतं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विठ्ठल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये चांगल्या धावा करणं भरपूर गरजेचं आहे. चला प्लीज वेळ घेणं भरपूर आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. 6 मध्ये किती धावा काढणार वैभव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. क्वालिटी क्रिकेट आहे नक्कीच. हा बॉल पुढे घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे वैभवला शांत आहे. सिंगल डबल वरती धावा बनवाव्या लागतील. अजून एक आले सिंगल. 13 धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आपल्याला जरूर पाहायला मिळतं. दूरवरवाला एक सिंगल इथून घेतली आहे. दुसरीचा कॉल असेल. बघता बघता इथून 2 धावा देखील कंप्लीट झाला. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं इथून चांगलं क्रिकेट खेळत असताना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ट्रॅकर होता आपण जास्त बाहेर. पंचांचा इशारा नो बॉल. नक्कीच पंचांचा लक्ष मी मगाशी सांगितलं फार चांगला. नो बॉल फ्री हिट वरतून आपल्याला पाहायला मिळतं. विठ्ठल चुकी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. हा बॉल देखील चाललाय गोशांगी क्षेत्रामध्ये. मेल एक सिंगल. आतापर्यंत धावा धाव फलकावरती झाला त्या मात्र 18. एकदा सांगा नक्की ना. 17 धावा धाव फलकावरती आहे. बॉल किती आले? 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक आहे. व्हेरिएशन आहे. हो हो फटका. ज्या फटक्याची वाट जरूर बघत होता वैभव अजूनपर्यंत थांबला शांत. मात्र लॉंगॉन आणि लॉंगॉन बाउंड्री कव्हर करत असताना बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नजाकत पाहण्याजोगा प्लातून. इट इज अ क ड क. मिळतील धावा 6. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अजून एक स्टेप आउट झाला. हलक्यात खेळला गया. फार मोठी दूरवरून क्षेत्ररक्षक दीपक बने आल्यात आणि ज्ञानेश्वर देखील होता. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं. तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या 2. का वेग आहे. खरंच कौतुक करेल तितकं कमी आहे खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट
आतापर्यंत बॉल मैदानाच्या आतमध्ये झाले 5 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर आहे, मात्र जास्त शॉट आहे आणि त्यानंतर मिळेल ती फक्त एक सिंगल. धावसंख्या धावफलकावरील टोटल आतापर्यंत झाल्या टीम कुसळून संघाच्या 26-27 धावांचं लक्ष ठेवलंय. ती टीम वाघजाई देवी आटोली या टीम समोर. पहिल्या डावाचा खेळ संपला. चला प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाही. या वेळेचं बंधन करा. या मॅचमध्ये पहिल्या डावामध्ये आपण बघतोय 27 धाव्यांचं लक्ष इथे ठेवलंय टीम कुसरून. 12 बॉल 27 इथून करायचे आहेत वाघजाई देवी आटोली या टीमला. नेक्स्ट मॅच यामधून जो जिंकणार तो टीम वरंडेवाडी सोबत फाईट करणार आणि तिथून जो जिंकणार तो बक्षीस पात्रामध्ये बाजी मारणार. तो कोणता संघ असेल ते काहीच वेळामध्ये समजेल. चला वेळ घेऊ नका. अजून ब गट आपल्याला पूर्णपणे क्लिअर करायचा हे लक्षात घ्यायचं, कारण आता अंधार हा लवकर होतो. 6 वाजता आपण बघतो थोडासा अंधार होऊन जातो, म्हणून सांगतो स्पीडअप घ्या. आपल्याला फायनल देखील तितकीच चांगली करायची आहे आणि त्यानंतर बक्षीस समारंभ देखील आपल्याला तितक्याच चांगल्या रीतीने पार पाडायचा आजच्या दिवसामध्ये. लक्षात घ्यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळून काढलाय. एक सिंगल इथून कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल घातक ठरेल. दुसरी आणि विकेट सफरतन. चुकीचा डिसिजन, चुकीचा कॉल आणि इथून महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. अक्षयला पाठवलंय माघारी. ज्ञानेश्वर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आता संघाला गरज 27ची, मात्र इथून ज्ञानेश्वरला पार करावा लागेल. 23 जर्सी नंबर आहे. त्याच्या अंगावरती छोटा पॅकेट आहे, पर सला बडा धमाका मैदान के अंदर आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं ना, पण ज्ञानेश्वर नेहमी दाखवत असतो आणि इथून या संघाला आता आपल्याला विजय करायचा आहे. अक्षय जर असता मॅच मध्ये थोडीशी कहाणी वेगळी असती, मात्र कुठेतरी लवकर बाद केला आणि त्यानंतर गरज नसताना धाव घेतली आणि तिथे कुठेतरी थोडंसं चुकीचं डिसिजन पाहायला मिळालं. आणि फटका जरूर चांगला आहे.
क्षेत्ररक्षक तिथे आहेत, दोन्ही हात खुले जरूर झाले, मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं झालं आणि त्यानंतर जेल ड्रॉप रनआउटची संधी, फेकी देखील चुकीची आली, रनआउट देखील मिळाला असता, मात्र कुठे लक्ष नाही आहे. वैभव थोडंसं लक्ष ठेवावं लागेल क्रिकेटमध्ये, कारण फेकी जर चांगली आली असती तर विकेट देखील लवकर मिळाला असता, मात्र कुठेतरी फटका फसला होता, मासा जरूर गळायला लागला असता. मात्र कुठेतरी या मॅच मध्ये आपण बघितलं झेल ड्रॉप झालाय, पुन्हा एकदा बॉल होतो यार. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं सर बॅटने तर जावा येतात ना, तर स्विच हिटची गरज नाही आहे आणि इथून कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय हे क्रिकेट आहे मित्रांनो, आपल्याला जरूर पाहायला मिळतं. 99 सेकंडला आला, ही मॅच चुरशीची होईल, मॅच बघण्याजोगी होईल. हे क्रिकेट आहे, नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये काही देखील होऊ शकतं, कारण क्रिकेट एक असं खेळ आहे ना, क्रिकेट कधी रडवतंय कधी हसवतंय, पण क्रिकेट हा बॉल समजला देखील नाहीये, डोळ्याशी पापडी लावते की लावते बॉल निघून चालला. ज्ञानेश्वर स्वतः घरकन फिरला, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, बॉल चालला डॉट. आतापर्यंत बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये 4, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक, 2 to go. 2 बॉल अजूनही बाकी आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि दांडी गुल जसा टप्पा पडला, फर्निचर डिस्फॉर मिड स्टंप उखळून टाकली आहे. फलंदाज बाज आल्या पावली माघारी जातोय. ज्ञानेश्वर बॅक टू द डगआउट, आता स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आकाश. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतं हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः आणि इथून टिपला जाईल. आल्या पावली पुन्हा एकदा तुचल मे आया हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये, अजून एक विकेट. फलंदाज बाद, समीकरण अवघड झालं. आकाश आपल्याला पाहायला मिळालं, OUT आउट झालाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉल शिल्लक असणार आहेत, ते मात्र 6 आणि रन करायचे 23. नागेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि यामधून जो जिंकणार तर नितीन दादा रेडी राहायचा, यायचा आमच्या व्यासपीठाच्या दिशेने. यातून जो जिंकणार तो डायरेक्ट ट्रॉफी मध्ये जाण्यासाठी खेळणार आहे. तर टीम वरंडेवाडी आणि यामधून कोणता संघ त्यांच्यासोबत फाईट करेल काहीच क्षणामध्ये समजणार आहे. 6 बॉल 23 ची गरज. बॅट्समन बाहेर आहे, उद्या मग मॅच चालू करा, कारण क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतं, सगळं हरकत नाही आहे. इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक, 5 मध्ये करायचे 23. ओहो फटका शबाब आहे, बिरकावून दिलाय, बॉल चाललाय सीमा रेषा पार, येतोय उत्तुंग षटकार. क्वालिटी यार, ब्रँड आहे. आधी फटक्यांची गरज होती त्यावेळी फटके घ्यायचे होते आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय कुठेतरी हा बॉल आहे ना टप्पा पडल्यानंतर व्यवस्थित कनेक्ट झाला आणि बॉलला फेकून दिलाय. बाउंड्री लाईन कव्हर करत असताना सीमारेषा पार, ई दिवसा क डक मिळतील असा षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच मी मगाशी सांगितलं, प्लीज वेळ घेऊ नका, अजून एक गट आम्हाला क्लिअर करायचे आजच्या दिवसामध्ये, कारण ऊन भरपूर आहे, उन्हाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा बॉल होऊन काढला आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा तर कंप्लीट झाली, दुसरीचा कॉल असेल, स्ट्राईक ते स्वतःजवळ ठेवायची, रनआउटची संधी, महत्वाचा खेळाडू बाहेर, OUT आउट. मैदानाच्या बाहेर जात असताना विकेटचं बदन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं.
एक शॉर्ट रन आहे, एकही रन नाही आता. काय लक्ष आहे यार, असे पंच भरपूर शक्यतो लवकर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी लक्ष आहे ना, बारीक डोळ्याने एकदम आपल्याला पाहायला मिळते, नजर एकदम आपल्याला पाहायला मिळते. सुरेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे आणि इथून धावा देखील येणं भरपूर गरजेचं आहे. चला प्लीज, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. कृष्णदादा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं, चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं आहे. हा फटका अगदी प्रॉपर लागला की काय, मात्र जसा आला तसा देखील सूरजला बाहेर पडतावा लागेल. सुरेश बॅक टू द रग आउट. अजून एक धक्का टीम लागत असताना टीम वाघजाई देवी आटोलीला फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ झाला, 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. जास्त हवेमध्ये सचिन क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बॉल ऑलमोस्ट लाईन मध्ये, 2 क्षेत्ररक्षक मध्ये बॉल जरूर पडलाय आणि इथून की आता नाही, हरकत नाहीये. बॉल आता 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यानंतरची मॅच भरपूर महत्वाची आहे. कोणाच्या बाजूने जाणार, जो जिंकणार तो ही समसमती ट्रॉफी 3 स्टंप घेऊन जाणार आणि जो हारणार तो बघच राहणार आहे. कारण ही मॅच महत्वाची आहे. हे क्रिकेट आहे, हे क्वालिटी आहे. आणि इथून हा बॉल डॉट. हार्ड लक टीम वाघजाई देवी आटोली आणि इथून पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय टीम आपल्याला पाहायला मिळतं. कॅप्टन या लगेचच नितीन दादा आणि टीम कुसरूमचे कॅप्टन लगेचच यायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो वैभव, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर आकाश शेळके जरा व्यासपीठावरती यायचं आहे. तर लक्षात घ्या, नितीन दादा उपस्थित आहेत. आणि नितीन दादा हे लक्षात घ्या, 2 ओव्हरचीच मॅच असणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. आम्हाला एक पण चालेल, कारण ती टीम अशी आहे त्यांना